नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कोणताही उशीर न करता चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. टिप नंबर पहिली, पावसाळा सुरू झाला तर आपल्याला एक गोष्ट आवर्जून करायची. ती म्हणजे काय, तर जुनं टी शर्ट घ्यायचं आहे. शर्ट असेल तेही घेऊ शकता, त्याच्या गुंड्या लावून घ्यायच्यात. आता उन्हाळ्यातच आपल्याला माठाचं काम होतं, कारण थंड पाणी पिण्यासाठी माठ अगदी अतिउत्तम असतो. पण पावसाळ्यात आपल्याला थंड पाण्याची गरज नसते. मग हा माठ तसाच कसा ठेवायचा. स्वच्छ मी इकडे पाण्याने धुवून घेतला, पूर्ण कोरडा करून घेतला आणि त्यानंतर हे जुनं जे काही टी शर्ट आहे त्याच्या बाह्या आणि गळ्याकडचा भाग हा पूर्ण माठाच्या आतून टाकला. खालून तुम्ही एखादं जुनं रबर बँड घेऊन ते अशा पद्धतीने करू शकता आणि हे असं आणि असा माठ स्टँडवरती आपल्याला ठेवून द्यायचा आहे. दुसऱ्या वर्षी पुन्हा उन्हाळ्यामध्ये काढायचं आहे. असं केल्याने यावरती धूळ सुद्धा होत नाही आणि जुन्या टी शर्टचा वापर सुद्धा होतो. कशी वाटली ही टिप कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचा माठ सुद्धा अशाच पद्धतीने पुढच्या उन्हाळ्यासाठी तयार करून ठेवा. तयार म्हणजे कसा, त्याला धूळ वगैरे होणार नाही हो. चला नंतरची टिप बघूया. इकडे मी वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये मी 2 लवंग टाकले आहेत आणि 1 ते 2 कापूरच्या गोळ्या टाकलेल्या आहेत. आता याला अगदी आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. थोडंसं आता कसा पावसाळा आहे त्यामुळे यामध्ये सुद्धा ओलसरपणा येतो. सो अगदी थोडंसं आपल्याला कुचकरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचा आहे थोडासा ओवा. आता ओव्याचा फ्लेवर अजून छान यावा म्हणून तो सुद्धा आपण थोडासा क्रश करून घेऊयात किंवा हातावरती क्रश केला तरी चालेल. आता हे आपण बाजूला ठेवूयात. कॉटन घ्यायचा आहे, थोडासा मोठाच घ्या नेहमीपेक्षा आणि अशा पद्धतीने पसरवून घ्यायचा आहे. दिवा घ्यायचा आहे तुम्हाला, त्यावरती हा कॉटन ठेवायचा आहे पसरवून. आपण असं वात वगैरे नाही करायचं, ती पसरवून घ्यायचं. ही जी काही आपण पावडर म्हणूयात, ही पावडर अगदी मधोमध आपल्याला त्या कॉटनच्या टाकायच्या आहेत आणि त्याला व्यवस्थितरित्या आपल्याला असं गोलाकार करून घ्यायचं आहे. आता पावसाळ्यामध्ये घरामध्ये खूप कोमट वास येतो. सगळ्यांना सर्दी खोकला तर होतो, कारण पाणीसुद्धा बदललेलं असतं. सो अशा वेळेस घरामध्ये कोमट वास येऊ नये, चिलटं वगैरे येऊ नये, त्यासाठी हा दिवा तुम्ही करून ठेवू शकता. सो तुम्ही रोज हा दिवा जरी लावला तरी चालेल. जर याला अजून छान इफेक्ट द्यायचा असेल तर जे काही कडुलिंबाचं ऑइल असतं त्याचा वापर करू शकता किंवा मग तुम्ही जो तेलासाठी मीन्स दिवा लावण्यासाठी जे तेल वापरता ना त्याचा वापर केला तरी चालेल आणि हा दिवा लावायचा. एक गोष्ट नक्की, हा दिवा स्पेशली तुम्ही गॅलरीमध्ये जर खूप मच्छर येत असेल तिकडे वापरा आणि शक्यतोवर हा दिवा एखाद्या कोपऱ्यामध्येच ठेवा, कारण यामध्ये आपण बाकीच्या गोष्टी टाकल्यात तर याची वात नाही खूप जास्त होते आणि अशा वेळेस मग त्या जे आहे आपल्या घरामध्ये घरभर असं काळपट असं पसरतं. सो ते होऊ नये म्हणून मी अशा पद्धतीने एका कोपऱ्यामध्ये ठेवलंय. तुम्ही सुद्धा असंच ठेवा आणि जेव्हा मग हा विझेल ना तेव्हा मात्र घरात आणून तुम्ही ठेवू शकता. म्हणजे अशा पद्धतीने त्याच्या धुराने अगदी घरभर धूर सुद्धा होतो आणि त्याच्या धुराने जे आहे चिलटं वगैरे होणार नाही. चला नंतरची टिप बघूयात. आपल्याकडे ना एक्सपायर गोळ्या असतात, त्या फेकू नका. त्याचा खरंच छान पद्धतीने रियूज होऊ शकतो. काय करायचं, इकडे तुमच्याकडे जेवढ्या टॅबलेट असतील त्या घ्यायच्या आहेत. कॅप्सूल नाही म्हणत आहे, टॅबलेट घ्यायच्यात आणि त्याची ना पावडर करून घ्यायची आहे. वाटीमध्ये मी घेतलेला आहे आणि सहजरित्या याची पावडर होऊन जाते. आता बऱ्याचदा काय होतं की आपले जे काही प्लांट्स आहेत ना ते अगदी असे कोरडे होऊन जातात किंवा मग जशी वाढ त्याची व्हायला पाहिजे तशी होत नाही. पावसाळ्यात तर सगळे प्लांट्स छान पद्धतीने वाढतात पण बाकीच्या ऋतूमध्ये असं होत नाही. मग अशा वेळेस काय करायचं, जुन्या जर एक्सपायर झालेल्या टॅबलेट वगैरे असतील ती पावडर करून टाकायची. असं केल्याने झाडांची योग्य अशी वाढ सुद्धा होते. एक्सपायर झालेल्या टॅबलेट आपण डस्टबिनमध्ये टाकतो, सो त्याचा सुद्धा झाडांना रियूज सुद्धा होतो. सो ही टिप नक्की आजमावून बघा. चला नंतरची टिप बघूयात. मी तीच वाटी घेतली आहे आणि एक इकडे टॅबलेट घेतली आहे. तुम्ही 1 ते 2 घेऊ शकता. बऱ्याचदा पावसाळ्यात ना आपल्याला ही समस्या खूप जास्त उद्भवते. बऱ्याचदा आपले जे काही बोट असतात, हाताचे बोटं, पायाचे बोटं, त्याच्यामध्ये ना जो काही गॅप असतो तिथे खूप वेळा आपण पाण्यात उभं राहिलं तर खाज सुटायला लागते आणि असं ते ओलसर झाल्यासारखं होतं. मग ते होऊ नये म्हणून काय करायचंय, जुनी एक्सपायर झालेली टॅबलेट घ्यायची आहे आणि त्यावरती थोडंसं जे आहे तेल टाकायचं आहे, खोबऱ्याचं तेल, आणि ते थोडं अगदी 1 ते 2 मिनटं तुम्हाला जिथे अगदी असं इचिंग होते आपल्या बोटांच्या मध्ये, असं फंगल इन्फेक्शन टाईप जर होत असेल ना तर पटकन तिथे हे असं लावायचं. बाकी कुठेच लावायचं नाही, याच्यामध्येच म्हणते पाय आणि हाताच्या बोटांच्या मध्ये, आणि फक्त 1 ते 2 मिनटं ठेवायचं आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. इचिंग वगैरे किंवा मीन्स फंगल इन्फेक्शन वगैरे झालं असेल ते नाहीसं होतं. आता बघा, आपल्याकडे
पहिल्या काळात काय व्हायचं, अशा पाणी गाळण्यासाठी ना गाळण्या मिळायच्या. आता तारेच्या मिळतात, पण आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी जे आहे चहा गाळण्यासाठी सुद्धा अशा कापडी गाळणीचा वापर केला जायचा. आता ही स्वच्छ कशी करायची, चला ते बघूयात. माझ्याकडे मोठी, तुमच्याकडे छोटी असेल तरीही तुम्हाला याच पद्धतीने ती स्वच्छ करायची आहे. कापडी गाळणी करतोय, स्टीलची कशी करायची आपण ऑलरेडी व्हिडिओ बघितला आहे. त्यासाठी वेगळी प्रोसेस आहे, तुम्ही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता. मोठं मी एक बाउल घेतलं आहे, त्यामध्ये मी टाकलेला आहे 1 मोठा चमचा बेकिंग सोडा. त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे डिशवॉश लिक्विड. नसेल तुमच्याकडे तर लिक्विड डिटर्जंटचा वापर तुम्ही इकडे करू शकता. त्यानंतर आपल्याला इकडे टाकायचं आहे गरम पाणी. अति गरम पाणी आपल्याला टाकायचं नाही, कोमटसर असलं पाहिजे. हे अति गरम झालं म्हणून मी यामध्ये पुन्हा थंड पाणी टाकलं आणि हे कोमट करून घेतलं, कारण ही कापडी गाळणी आहे, ही जळू शकते जास्त गरम पाण्याने. आणि ही 2 ते 5 मिनटं त्यातच ठेवायची. तुम्ही बघणार न हात लावता सुद्धा ती किती स्वच्छ क्लीन निघते. सो कापडी पिशवी मीन्स कापडी जी काही गाळणी असते ती अशा पद्धतीने साफ करा. आणि जास्त गरम पाण्यात मात्र जी आहे ती साफ नाही करायची, नाहीतर तिचं हे जे काही खालचं कापड आहे ते जळून जाऊ शकतं. सो तुम्ही इकडे बघू शकता व्यवस्थित ती स्वच्छ झालेली आहे. तुमच्याहीकडे जर कापडी गाळण्या असतील तर त्या अशा पद्धतीने नेहमी स्वच्छ करत जा. नंतरची टिप बघूयात. पावसाळा म्हटलं ना तर लोखंडी भांड्यांना ना असा गंज चढतो. आता हे धुतल्यानंतर मी याला फर्दर प्रोसेस केली नाही, का तर मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणून. आता धुतल्यानंतर तरीसुद्धा याचा गंज बघा कसा चढलेला आहे. सो जे कुकिंग ऑइल तुम्ही वापरता ते थोडंसं घ्यायचं आहे. टिश्यू पेपर तुम्हाला इकडे घ्यायचं आहे. टिश्यू पेपर नसेल कापसाचा गोळा घेऊ शकता. आणि पूर्ण तुमची जे काही लोखंडीचं भांडं असेल, तवा, कढई, पॅन, त्याला व्यवस्थित ग्रीस करायचं. जेव्हाही तुम्ही लोखंडी भांडे हे स्वच्छ धुता त्या लगेच गॅसवरती गरम करून आणि कोरडे करून आणि त्याला अशा पद्धतीने ऑइलिंग करून ठेवलं तर तुमच्या लोखंडी भांड्यांना बिलकुल गंज लागत नाही. चला नंतरची टिप बघूयात. मला इंस्टाग्रामवर एका ताईंचा मेसेज आला की माझं चॉपर आणि पोलपाट हे खूप काळं झालेलं आहे, तर मला यावरती उपाय सांगा. मी त्यांना तसं टेक्स्ट करून सांगितलं, पण ते तरी म्हटले की मला सांगा. सो तुम्हाला सर्वप्रथम पावसाळा आहे त्यामुळे हे रोज धुवायचं नाही. ज्या त्यांनी मला मेसेज केला त्यांनाही सांगते आणि बाकी सर्वांना. आणि यूज झाल्यानंतर जर नवीन तुमचा पोलपाट आणि चॉपर असेल तर त्याला ऑइलिंग करायची. जे कुकिंग ऑइल तुम्ही वापरता ते कुकिंग ऑइल घेऊन टिश्यू पेपरचा वापर करून खालच्या वरच्या साईडने पोलपाट किंवा जे लाकडी तुमच्याकडे भांडे असतील त्याला अशा पद्धतीने ऑइलिंग करायचं. त्यामधनं एखाद वेळेसच धुवा, पण जर पावसाळा असेल तर जास्त धुणं अवॉइड करायचे लाकडी भांडे, कारण ते ऑलरेडी सुकत नाही. पावसाळ्यामध्ये जे आहे अगदी कपडे सुकत नाही, तर हे एवढं लाकडी कसं सुकेल. सो ही टिप नक्की करून बघा. आता बऱ्याचदा काय होतं की घरामध्ये पाल येते किंवा झुरळं प्रचंड होतात, तर ते किचनच्या बेसिन मार्फत ना झुरळं येतात किंवा चिलटे वगैरे हे सगळे किडे ना येत असतात. सो ते येऊ नये म्हणून काय करायचं, एक डांबर गोळी घ्यायची आणि त्याची व्यवस्थितरित्या आपल्याला पावडर करून घ्यायचे आहे. जर खूप झुरळ झाले असतील ना तर ते असे बेसिनमध्ये सुद्धा फिरतात आणि त्या छिद्रातून ते वर खाली येत असतात. सो अशा पद्धतीने बघा तुम्हाला त्याची पावडर करून घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्हाला अजून काही इन्ग्रेडियंट टाकायचे, फक्त 2 इन्ग्रेडियंट टाकायचे, जास्त काहीच तुम्हाला तामझाम करायची गरज नाही. चला आता इकडे पावडर आपली व्यवस्थित झाली आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. 1 चम्मच इकडे टाकायचा आहे तुम्हाला बेकिंग सोडा. बेकिंग सोडा नसेल तर इनोचा वापर केला तरी चालेल. आता आपल्याला यामध्ये थोडंसं अगदी लाल तिखट टाकायचं आहे. बऱ्याचदा पाल जर असेल तर ती गॅस ओट्यावरती सुद्धा फिरते, आपल्याला माहिती नसतं. आणि इनकेस जर ती इकडे आली तर आपल्याला हे आपण तिखट टाकल्यामुळे तिला इरिटेशन होऊ शकतं. त्यामुळे आपण इकडे तिखटाचा वापर केला आहे. रोज रात्री झोपताना अशा पद्धतीने तुमचं जे काही सोल्युशन आहे, आपण जी पावडर बनवली ती अशा पद्धतीने बेसिनमध्ये टाकून ठेवायची. नंतर यामध्ये पाणी टाकायचं नाही आणि सकाळी उठल्यानंतर यामध्ये पाणी जे आहे ते सोडायचं. गरम पाणी सोडलं अतिउत्तम. तुम्ही बघणार झुरळ, चिलटे वगैरे किंवा यामधनं जे छोटे छोटे किडे येतात ते येणार नाही. नेमके पाल आली ना तर पाल एकदा का तिला तिखट लागलं, डांबरगोळीचा वास आला, तर ती पुन्हा तिथे येणारच नाही. तुम्ही किचनच नाही तर बाकी सिंकमध्ये सुद्धा हे टाकून ठेवू शकता. हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माहितीपूर्ण वाटला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. त्यांना सुद्धा ह्या छोट्या छोट्या टिप्स नक्की कामात येतील. आणि पावसाळ्यामध्ये आपल्याला भरपूर समस्या उद्भवतात, तर त्यावरती मी उपाय शेअरच करत असते. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.